Guys, welcome to my YouTube. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड अनादर व्लॉग. आजचा व्लॉग असा रॅन्डम असणार आहे. सो लेट्स स्पेंड अ रॅन्डम डे विथ मी. ऑनेस्टली असा खूप रॅन्डम डे नसणार आहे, कारण आय हॅव प्लॅन्ड सम थिंग्स. मला आणि माझ्या फ्रेंड्सला पुण्यामधला एक खूप छान मिसळ स्पॉट सापडलाय आणि तो आम्हाला आज एक्सप्लोर करायचा आहे. आणि बाकी अजून काय काय पुण्यामध्ये असा पावसाच्या वेदरमध्ये एक्सप्लोर करता येईल. बाय द वे, हे आम्ही ट्रेकिंग किंवा कुठेच जात नाहीये, एक रॅन्डम आउटिंगला चाललोय. आता सकाळचे वाजलेत 9:30 पावणे 10 ऑलमोस्ट. आणि त्या मिसळ स्पॉटला जायला आम्ही खूप एक्सायटेड आहोत, कारण तिकडे अनलिमिटेड मिसळ आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि युजली आम्ही इकडच्या PCMC लाईनच्या मिसळ आतापर्यंत एक्सप्लोर केल्या आहेत. पुण्यामधली मिसळ मी तरी नाही एक्सप्लोर केली आहे, तर तो एक्सप्लोर करूया. एकदमच इम्प्रॉम्प्टू प्लॅन असणार आहे आजचा. तर स्पेंड अ डे विथ मी. अँड आय जस्ट होप की आज पाऊस जास्त पडू पण नाही, कारण खूप 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 जास्त कन्व्हिन्स केलं मी आमच्या फ्रेंड्सला की चला ना यार, चला, काहीच पाऊस नाही, काहीच पाऊस नाही. आणि जर पाऊस पडला, आय डोंट थिंक ते नेक्स्ट टाइम आमच्यासोबत येतील अशा रॅन्डम आउटिंग्सला. बट लेट्स सी, पाऊस पडतोय का, फजिती होतीये का, किंवा आम्ही जे स्पॉट्स ट्राय करू ते वर्दी असतील का. खरं सांगू तर मला खूप भूक लागली आहे, पण मी ब्रेकफास्टचा स्पॉट त्या स्पॉटसाठी राखीव ठेवलाय माझा. तर मी खूप एक्सायटेड आहे, येट नर्वस आहे की ते डिसअपॉइंट नको व्हायला, राईट? नाही तर मग काय यार खाल्लं असं नको व्हायला. तर बघूयात, मी माझी एकदम अशी खरी खरी रिॲक्शन देईल या व्लॉगमध्ये. ऑफकोर्स तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसणारच आहेत गोष्टी, पण याच्यावर कसं अजून संक्षिप्त रूप या युट्यूब व्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. वेट, लेट मी डू अ ट्रान्झिशन अँड आय एम ऑल सेट. आता पाऊस पडायला चालू झालाय आणि तू डबल चेक रेनकोट प्लस टोपी. कुछ भी रहना नहीं चाहिए भाई, कुछ भी. इतका पाऊस वाढू शकतो नंतर. तर जस्टच निघालोय आम्ही. बघू आता, आम्ही किरण आणि रचनाला भेटू रस्त्यामध्येच. तर पेट्रोल भरायला थांबलोय सध्या. पण पाऊस आता थोडा थोडा आहेच, रिमझिम. आय जस्ट होप. आता 10:30 वाजायला आलेत ऑलमोस्ट. तर काय माहिती माझ्या ब्रेकफास्टचा ब्रेकफास्ट होतोय का, ब्रंच होतोय का, डायरेक्ट लंचच होतोय, तेच मला समजत नाही यार. हा ना. जर तू आलाच नाही तर फोन काय आता एवढा मी कधी फोन अरे तुला तेव्हाचा फोन करतो मी तुला, तेव्हा पण लागला. बाय द वे, इथे आम्ही कोलॅब कव्हर करायला गेलो होतो. FC रोडला आहे पुण्याच्या झटका मिसळ म्हणून, तर सिग्नलच्या अपोजिटच आहे राईट हँड साईडला. सो दिस इज द स्पॉट. आणि इथे आल्यावर आम्हाला समजते की लाईट गेली आहे जस्ट, पण ठीक आहे. PCMC मध्ये राहून ना, हा जरा एरिया खूपच भारी वाटतोय मला सध्या. बंद करो हाथ जोड़ के मैं मिमिक्री करताय तू. मग किती मस्त मिमिक्री करतो. हॅलो गाईस, वेलकम टू माय YouTube. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. एकाच घरात दोन चांद नवाब के साथ मी सौरभ रिपोर्टर, चांद नवाब के साथ रिपोर्टर. आणि मग मला रोस्ट करून झाल्यावर हा हास्य जत्रेचा स्पेसिफिक मिसळवर असलेला एपिसोड सौरभने आम्हाला सजेस्ट केला, जो आम्ही बघता बघता मिसळ खाल्ली. ऍटलिस्ट आपले गरम गरम पाव आले. Few moments later. ऑनेस्टली मी ना इंस्टाग्रामवर रिव्ह्यू द्यायला ऑलरेडी एक दिवस खाल्ला, पण ही मिसळ मला खूप अशी सुदिंग वाटते. तिखट आहे, पण तरी पण त्याची अशी असा मसाल्याचा भपका बोलतो ना, किंवा मसाल्याचा एकदम असं हे नाही लागत, एकदम स्ट्रॉंग फ्लेवर नाही लागत. नंतर खूप जास्त आपल्याला त्रास होतो ना पोटात वगैरे, आगाव होत राहते, तसं नाही वाटत. आता ह्यांना पण दाखवा थोडं कसं वाटतंय त्यांना. वाटतंय अरे म्हणजे दाखवू शकतो तू, अशी अशी हे नाही वाटत, अशी एकदम स्पाइसी लेवल. अरे तू जा रे. आमची जस्ट मिसळ खाऊन झाली अँड आय मस्ट टेल यू, जितक्या मी टेस्टी मिसळ खाल्ल्यात त्याच्यापैकी ही एक अशी मिसळ आहे की टेस्टी असून सुद्धा नंतर मसाल्याचा स्ट्रॉंग फ्लेवर जो येतो, जो नंतर आपल्याला खूप इरिटेट होतो, जो नंतर खूप आपल्याला त्रास देतो, तर तसा फ्लेवर या मिसळचा मला अजून तरी नाही लागला.
तेव्हा तेव्हा लाईट नव्हती, पण फॉर्च्युनेटली आता लाईट आली आहे. थोडा पाऊस कमी झालाय. मला इकडच्या अजून वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायच्या, तर मग त्यांचा चीज कट वडा आहे, अजून बाकीचा मेन्यू पण आहे, तर ते पण दाखवते. हे असं ओव्हरऑल वातावरण आहे आणि बाहेर भाई मस्त पाऊस पडतोय. म्हणजे अशा गरम गरम वाफाळलेला वडा, गरम गरम वाफाळलेली मिसळ आम्ही खातो, आणि अशा वातावरणात जर असेल तर मग अजून काय पाहिजे. तर ही आहे कोलॅबची दुनिया. हे सगळं टेस्ट केलंय आम्ही इथे येऊन. जस्ट आमचं खाऊन झालंय. इतक्या गोष्टी खाल्ल्यात ना भाई. पण ऑनेस्टली सांगू का, कोलॅब होतं त्याच अनदर थिंग, पण खरंच सगळंच चांगलं होतं इकडचं. टेस्ट वाईज, क्वांटिटी, क्वालिटी सगळं चांगलं होतं. आता इतकं काय काय खाल्लंय इथून. ऍक्च्युली इतकं काय काय होतं की मी एक थोडंसं, एक जो वडापाव होता तो एक पार्सल घेतलाय सोबत. आता बघू, आता जर कोणाला द्यायला जमला, कोणी नीडी असेल सो त्यांना देऊ शकतो. अदरवाईज मग, कारण ते फेकणं चांगलं नाही वाटत. आय जस्ट वॉन्टेड टू शो इट इन कॅमेरा, सो म्हणून ते काम झालं. आता पाऊस अजून पण आहेच, खूप असा रिमझिम रिमझिम चालू आहे पाऊस. पण बघू आता, अजून आमचा विचार आहे गुडलक कॅफेमध्ये जायचा. इतकं पोट भरलंय, इतकं पावाचे पदार्थ खाल्लेत ना आता, पोट भरलंय. बट स्टील असं काहीतरी चहा वगैरे एवढ्या पावसामध्ये तो नाही पिऊन झालाय. तर चहा पिऊया मे बी गुडलक कॅफेमध्ये जाऊन. अदरवाईज काही प्लॅन चेंज झाला तर मी तुम्हाला आहेच सांगायला. तर आता फायनली आपण आलो FC रोडला. तर लेट्स सी आपण इथे काय खाऊ शकतो. मेजरली तेच आपलं चायनी बनमस्का. स्टील माझ्या फोनला ना मस्तपैकी पाणी लागलंय कॅमेराला, बट स्टील ब्लॉगिंग के आगे कुछ नाही. आता आपण जातोय कॅफे गुडलकला. आय हॅव नेव्हर ट्राईड कॅफे गुडलक टी और बनमस्का, तर ते एकदा ट्राय करून बघते. काय बोलतोस किरण? पण घेऊ नका ब्लॉग मध्ये फक्त. हा ना, एवढा कदरला असं. तुमची मुलं नंतर हा ब्लॉग बघतील किती वर्षांनी, तुम्ही जरा विचार करा. हा, कुठली म्हणजे नाही, मी त्याला नाही. ओ जाऊ दे, तुम्हीच बघा नंतर म्हातारे झाल्यावर. गाईज आर बनमस्का इज हिअर. एवढा मोठा बनमस्का असतो हा, खूप जास्त मोठा आहे. मला वाटलेलं की छोटा असेल. दोघांमध्ये जाऊ शकतो चांगला, पण एकदम इन्फॉर्मेशन काय आपल्या लोकांना. तू ज्यांच्यासाठी ब्लॉग टाकते त्या सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. नाही, मुंबईचे फॅन आहेत ना, तसं माहिती. मुंबईच्या लोकांचं आमचं एवढं जरा पुसत नाही, थोडस आमचं मागणं आहे. मला लोक अनसबस्क्राईब करतील तुझ्यामुळे. आता हे मुंबईवाले एवढे माझे 183 झालेत. एक दोन कमी झाले काय फरक नाही पडता. पडतो रे, 1-2 ते वाढायलाच किती फरक पडला माहितीये का. आपण चांगलाच मोठा कपचा चहा दिलाय. जास्त दिसते. बरोबर, याच्यात थोडं जास्त दिसतंय तुला. तसं तर मला सगळ्यामध्ये आता सेम सेम वाटतंय. करू कमी नको बस. कमी जास्त पाहिजे. मोबाईलचं पोट भरल्याशिवाय नाही आता. कोणाचं? पण युट्यूबला कसं मध्ये दाखवणार मी. बटर किती लावलंय. छान लागतंय रे. म्हणजे मला वाटलेलं असं बेसिकच असेल, पण चांगलं लागतंय. सो गाईज, आफ्टर हॅव्हिंग गुडलक कॅफेचा टी आणि बनमस्का खरंच चांगला होता, बट टी वॉज व्हेरी एव्हरेज. सो तुम्ही बघा, तुम्हाला जर कधी व्हिजिट करायचं असेल तर नक्की 1 टाइम व्हिजिट करू शकता. आणि एवढा सगळं आता त्याच्यानंतर फिरल्यानंतर, एवढं सगळं म्हणजे काय, मिसळ आणि त्याच्यानंतर गुडलक कॅफे, हे या गोष्टी 2 केल्यानंतर आम्ही आता इथे दुसरीकडे खूप चर्चा होत आहे आमची सगळ्यांची की आता कुठे जायचं, काय करायचं. पण सिन्स पुण्यामध्ये जास्त काही असं फिरण्यासारखं नाहीये पावसाळ्यात, तर मग आम्ही वी हॅव डिसाइडेड टू गो बॅक टू आवर होम, PCMC. पण या ब्लॉग मध्ये मी फक्त या 2 गोष्टीच कव्हर करू शकली. नेक्स्ट टाइम प्लॅन करून जाऊ. असा इम्प्रॉम्प्टू प्लॅन जो होता तो असाच होतो रॅन्डम, की आता काय करायचं पुढे, 2 वाजले दुपारचे. पुन्हा असे रॅन्डम ब्लॉग्स करतच राहील मोस्टली. आय ट्राय, कारण असं बाकीच्या वेळेला काही विषय नसतातच युट्यूबवर. सो यात छोट्या छोट्या मेमरीज असतात ज्या मी ब्लॉग मध्ये बनवत राहील आणि तुमच्यासोबत शेअर करत राहील. टिल देन, स्टे ट्यून्ड. बाय.